सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे आणि आदर्शाचे प्रतीक मानले जाते. गुरुवर प्रेमाचा, आदरांचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच आहे. सर्व विद्या, वेद, पुराणे यांचे माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. बघा, अशा महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे, गुरुजनांचे, आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते. या दिवशी आपल्या आईवडिलांचे पूजन केले जाते. त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतले जाते. गुरूंबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस असतो. तर गुरुपौर्णिमा येत्या 29 जुलै 2026 बुधवार रोजी आलेली आहे. गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा या पौर्णिमेला ओळखलं जातं. तर पौर्णिमा प्रारंभ होत आहे 28 जुलै मंगळवार रोजी सायंकाळी 6:18 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 29 जुलैला बुधवार रोजी रात्री 8:04 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा 29 जुलैला बुधवार रोजी आपण साजरी करणार आहोत. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे आपल्या गुरु माऊलींची. आपल्याला या दिवशी छान अशी सेवा करायची आहे. सर्वांना सकाळी लवकर उठा. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठता आलं ना तर आवर्जून उठा. महिलांनो, दादांनो, जी पण सेवा कराल ना, खूप सुंदर सोन्यासारखं फळ आपल्याला मिळणार आहे. तर गुरुपौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे. तर तुम्हाला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल आंघोळीच्या पाण्यात जरूर अवश्य टाका. चिमूटभर हळद टाकली तरीही चालेल आणि बारीकसा तुकडा तुमच्याकडं तुरटीचा असेल तर आवर्जून तुम्ही प्रत्येकाने, अगदी लहान लेकराला सुद्धा हा उपाय करू शकता. काही मानसिक, शारीरिक त्रास असतील, कुणाची नजरबाधा झालेली असेल, पौर्णिमा तिथी ही मोठी पौर्णिमा आहे, तर या दिवशी आंघोळीचा उपाय सर्वांनी करा. थोडं गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका आणि बारीकसा तुकडा, थोडी तुरटी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. तुमचा चंद्र, कुंडलीतील चंद्र मजबूत होईल आणि ज्या व्यक्तीचा चंद्र मजबूत असतो त्याचं मन स्थिर राहतं नेहमी आणि त्याला ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त होते. म्हणून गुरुपौर्णिमेला आंघोळीचा हा उपाय सर्वांनी करा. महिलांना अवश्य करा. चांगले अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात येतील. गुरुपौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर महिलांनो हळदीचं लेपन अवश्य करा. गोमूत्र आणि हळद एकत्र करा आणि उंबरठ्यावर लेपन अवश्य करा. उंबरठ्याची हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. दोन्ही वेळेला आपल्या उंबरठ्याजवळ मुख्य दाराशी दिवे जरूर लावा. तेलाचे लावा, तुपाचे लावा, नियम नाही, पण मुख्य दाराशी दिवे जरूर लावा. तुळशी माऊलीची सुद्धा याच दिवसापासून चातुर्मास सुरू होत असतो. खरा आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, पण पौर्णिमा तिथीपासून चातुर्मास, संन्यासींचा चातुर्मास याच दिवसापासून सुरू होत असतो. तर तुळशी मातेची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा लावायचा आहे. तुळशीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशी माऊलीची छान पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किमान 21 वेळा करा आणि तुळशी समोर हात जोडून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि तुपाचा दिवा तुळशीजवळ लावा. छोटी रांगोळी काढता आली तर मुख्य दाराशी सुद्धा काढा. तुळशीजवळ काढा. रांगोळीची हळदी, कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर घराजवळ जर उंबराचं झाड असेल तर उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. पाण्यात थोडंसं दूध टाका, चमचाभर, चिमूटभर साखर टाका आणि ते दूध आणि साखर मिश्रित पाणी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. मुळाशी उंबराच्या झाडाजवळ
प्रत्येक आईने, प्रत्येक दादांनी एक दिवा गाईच्या तुपाचा फुलवात जरी घेऊन गेला एखाद्या मातीच्या पंतीत चालेल. आता तूप नाही, तेलाचा लावला चालेल, पण दिवा प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं आहे. उंबराच्या झाडाजवळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी व्यक्ती दिवा लावून येते आणि त्याचबरोबर एक गुळाचा खडा तिथं ठेवते, जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगळे खातात तसं तसं दत्तगुरु माऊलींच्या कृपेने, आशीर्वादाने, आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होतं. 7 जन्मांचा पितृदोष नष्ट होतो आणि भरभरून प्रगती आपल्याला मिळते, सुख समृद्धी मिळते, घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतात, आपल्याला हवी तशी प्रगती मिळते. म्हणून प्रत्येकाने उंबराच्या झाडाची ही सेवा आवर्जून करा. एक दिवा लावा, गुळाचा खडा ठेवा, नमस्कार करा. तिथं बसून जर तुम्हाला उंबराच्या झाडाखाली बसायला जागा असेल, तुमच्या घराजवळ जर झाड असेल ते, आणि तुम्हाला बसायला आसन घेऊन बसायला जागा असेल, तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय उंबराच्या झाडाखाली बसून जरूर पठण करा. खूप सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जो मंत्र आवडतो 21 वेळा जपा. एक माळ जपला तुम्ही चालेल, पण उंबराच्या झाडाची सेवा आवर्जून करा. उंबराला महिलांनो तुम्हाला हळदी कुंकू नेता आलं तर हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून उंबराच्या झाडाची पूजा करा. थोडं पाणी दूध अर्पण करा, एक दिवा लावून द्या, गुळाचा खडा अर्पण करा, मनातली इच्छा बोला आणि उंबराच्या झाडाला या दिवशी स्पर्श आवर्जून करा. बघा, साक्षात दत्तगुरु महाराज स्वामी आपल्याला दर्शन देतील. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच देवांना छान अभिषेक करून पूजा करायची आहे. देवघरातील देवांना या दिवशी गाईच्या दुधाने अभिषेक करा. महिलांनो, दादांनो, थोडंसं गाईचं दूध घेऊन या आणि गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे. प्रथम पाण्याने, नंतर पुन्हा दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. देवघरात स्थापन करायची आहे. अष्टगंध लावा, चंदन लावायचं आहे. पिवळं चंदन असेल तुमच्याकडं किंवा चंदन असेल त्यात थोडीशी हळद मिक्स करा आणि अष्टगंधासारखं चंदन तुम्ही देवांना तिलक करू शकता. वस्त्र अर्पण करा, फुलं अर्पण करा. चाफ्याची फुलं असतील जरूर आवर्जून अर्पण करा. हिना अत्तर असेल स्वामींना जरूर अर्पण करा. धूप दीप ओवाळून पंचोपचार या दिवशी पूजा करायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा. फोटो असेल तुम्ही पुसून घ्या. हार घालायचा आहे फोटोला. स्वामींची मूर्ती असेल छान अशी वस्त्र अलंकार घालून सजवायची आहे. फुलं अर्पण करा. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवा. या दिवशी दोन्ही वेळेला गुरुपौर्णिमेला नैवेद्य दाखवायचा आहे. आता तुम्ही संध्याकाळी वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य बनवणार असाल तर सकाळी सुद्धा तुम्ही दूध साखरेचा, गूळ खोबऱ्याचा, खडी साखरेचा असा नैवेद्य जरूर दाखवा. केळी, वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवू शकता. पण गुरुपौर्णिमेला घेवड्याच्या भाजींचा नैवेद्य सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी. वरण भात भाजी पोळी किंवा गोड थोडासा प्रसाद भाजून घ्या. असा नैवेद्य प्रत्येकाने गुरुपौर्णिमेला आपल्या देवघरात दाखवायचा आहे. खूप सोन्यासारखे अनुभव येतील. महिलांनो, थोडीशी घेवड्याच्या शेंगांची भाजी घेऊन या. तुम्ही कांदा लसूण विरहित बनवू शकता किंवा तुम्ही कांदा लसूण घालून बनवत असाल तर तशीही बनवा. पण घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य तुम्ही जरूर या दिवशी दाखवायचा आहे. सोन्यासारखे दिवस येतील. मनातल्या सर्व इच्छा गुरु माऊलींच्या कृपेने जरूर पूर्ण होतील तुमच्या. गुरुपौर्णिमेला एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवायचा आहे. दिव्यात एक कापराचा तुकडा टाका, चिमूटभर हळद टाका, 2 लवंग टाकून ठेवा. या वस्तू टाकताना तुमच्या मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे, आपल्या गुरु माऊलींना सांगायचे आहे आणि असा एक अखंड दिवा जरूर लावून ठेवा. दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि मग दिवा लावायचा आहे. तुमच्याकडून जर सेवा राहून गेलेली असेल, बऱ्याच आपल्या सर्वांनीच आपण 21 दिवसांची 11 दिवसांची सेवा केलेली आहे. या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण उद्यापन करत असतो, समापन करत असतो या दिवशी सेवेचं. पण आता ज्यांच्याकडून राहून गेलेली असेल, काही सेवा करणंच झालं नाही तुमच्याकडून, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवांची सेवा करून 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सर्वांनी
सर्वांनी जरूर करा. सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. कितीही तुम्हाला संकट असेल, भयानक संकट असेल, कितीही कठीण त्रास असेल तुम्हाला, एका दिवसात मार्ग स्वतः स्वामी काढून देतील. किंवा तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण तुमच्याकडून झालं नसेल तर मग तुम्ही श्री संक्षिप्त गुरुचरित्र अवतरणिका जरी 7 अध्याय आहे त्यात, ती जरी पठन केली, आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा लावा, देवघरासमोर 7 अध्याय श्री गुरुचरित्र संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र अवतरणिका जरी पठन केली तुम्ही तरीही चालेल. संपूर्ण 7 पारायण केल्याचं, गुरुचरित्राचे 7 पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. किंवा तुम्ही 1 दिवसाचं स्वामी चरित्राचं सारामृताचं पारायण करू शकता. किंवा तुम्ही तारक मंत्राची 11 वेळा तारक मंत्र पठन करून सेवा करू शकता. 11 माळीची सेवा करू शकता. तारक मंत्राची सेवा करत असाल गुरुपौर्णिमेला तर महिलांनो, दादांनो, आसन घेऊन बसा, तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, दीप लावून घ्या. घर आपलं देवघर इतकं प्रसन्न करा आणि मन प्रसन्न करून सेवा करायची आहे. कुठलाच विचार करू नका, काय त्रास आहे, काय चिंता आहे, माऊलीला सगळं माहीत आहे. तुम्ही फक्त सेवा करा, सेवा कधीच खाली जाणार नाही. तारक मंत्राची सेवा करताना पेलाभर पाणी घ्या, पिण्याचं पाणी घ्या, त्यावर उजवा हात ठेवून तुम्हाला अखंड 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे. नंतर ते पाणी तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप प्यायचं आहे, तीर्थ स्वरूप. मुलांना द्या, घरातल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या घरात जरी शिंपडून दिलं, स्वामींचं नामस्मरण करा आणि पाणी शिंपडून द्यायचं आहे. सुंदर सोन्यासारखे अनुभव येतील. स्वामी साक्षात दर्शन देऊन जातील अशी तारक मंत्राची ही सेवा आहे. जी सेवा जमेल ती जरूर करा. आता ज्यांची 21 दिवसांची 11 दिवसाची सेवेची समाप्ती आहे, उद्यापन आहे, त्यांनी देवांना छान अभिषेक घालून पूजा करा, नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, दोन्ही वेळेला आरती करायची आहे. पिवळं दान एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरात एखाद्या भज्जी बुवांना तुम्ही पिवळ्या रंगाचं दान देऊ शकता. मग पिवळे कपडे दान करू शकता, पिवळी मिठाई, केळी, असं दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. गरीबाला एखाद्या पोटभर जेवण दिलं तुम्ही तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन 21 दिवसांचं 11 दिवसांची सेवेचं उद्यापन साध्या भोळ्या मनाने करायचं आहे. देवघरात घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य, वरण भात, भाजी पोळी, पुरणाची पोळी, बेसनाचे लाडू, हवा तो नैवेद्य तुम्हाला जमेल तशी सेवा करा. असं नाही की हे दाखवा ते दाखवा तरच आपली माय माऊली आपल्यावर कृपा करेल, असं मुळीच नाही. जो नैवेद्य जमेल ना तो नैवेद्य, साधा जरी वरण भात, भाजी पोळी, थोडा शिरा भाजून घेतला महिलांनो तरीही चालेल. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या सेवेचं उद्यापन करायचं आहे. 1 दिवसाची सेवा कराल ती पण आपलं संध्याकाळी उद्यापन तुम्ही अशाच पद्धतीने करायचं आहे. सेवा चुकवू नका, सेवा जरूर करा. गुरुपौर्णिमेला सकाळी किंवा संध्याकाळी सर्वांनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. घराजवळ जे मंदिर असेल, दत्तगुरू महाराजांचं, स्वामींचं, साईबाबांचं, गजानन माऊलींचं, ज्या पण मंदिरात जाल, गुरु माऊली एकच आहे. मंदिरात जाऊन एक नारळ बरोबर घेऊन जा. तुम्हाला जो नैवेद्य चढवायचा आहे, अर्पण करायचा, तो बरोबर घेऊन जा. दोन्ही हातात नारळ धरायचा आहे, त्यावर थोडी खडी साखर ठेवा, थोडी फुलं घ्या चाफ्याची आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगायचं आहे. माऊली, तुम्ही माझे गुरु आहात, जे काही सेवा झालेली आहे माझ्याकडून कबूल करून घ्या आणि आयुष्यभर सेवा करण्याचं मला म्हणजे सेवा करण्याची माझी इच्छा झाली पाहिजे. माझं मन नेहमी सेवेत असलं पाहिजे. कुणाचं पण भलं करण्याची इच्छा माझी असली पाहिजे. कधीच कुणाचं वाईट होणार नाही याची मी पण काळजी घेईल आणि माझी काळजी स्वामी तुम्ही घ्या, असं साध्या भोळ्या मनाने बोलून घ्या. गुरु माऊलींना गुरुपद द्यायचं आहे. म्हणजे आपले तुम्ही जर आजपर्यंत कधीच गुरु बनवलं नसेल कुणाला तर या दिवशी जरी बनवलं तुम्ही, एक नारळ अर्पण करून स्वामी माऊलींना
आपण शिष्य आहोत स्वामींचे, माऊली आपली गुरु आहे. एक नारळ अर्पण करून तुम्ही स्वामींना गुरु बनवू शकता. साध्या भोळ्या मनाने आपल्या मनातील इच्छा बोला आणि एक नारळ, खडी साखर, थोडी फुलं अर्पण करा. जो नैवेद्य नेलेला असेल तो अर्पण करा. मंदिरात तुम्ही नैवेद्य वाटला प्रसाद स्वरूप, तरी अशा साध्या भोळ्या मनाने आपण गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. गुरुपौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे. महिलांनो, देवघरात कुलदेवीला कुंकुमार्चन करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. कुंकुमार्चन जरूर करा. तुम्हाला ओटी भरायची असेल, कारण आषाढात गुप्त नवरात्री असते, ओटी भरायची असेल तर आवर्जून ओटी भरा. गोड पानाचा विडा किंवा तांबूलसुद्धा देवघरात जरूर अर्पण करा. देवी आईला फुलं अर्पण करा, वेणी अर्पण करा. कुलदेवीची जेवढी सेवा होईल ना तेवढी या दिवशी जरूर करा. तुमची सेवा कधीच खाली जाणार नाही. माय माऊली आहे आपली. कुलदेवीची सेवा तुमची पौर्णिमा तिथी जी महिला कुलदेवीची सेवा करते ना, तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि तिला कधीच कशाला कमी पडत नाही. गुरुपौर्णिमेला गाईला नैवेद्य जरूर खाऊ घाला. हिरवा चारा खाऊ घाला. पुरणाची पोळी, बघा, पुरणाची पोळी खाऊ घाला किंवा तूपगूळ लावून ताजी चपाती गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. घराजवळ कुत्रे असतील, श्वान, या दिवशी ताजी चपाती कुत्र्यांना सुद्धा खाऊ घाला. शिळं अन्न चुकून सुद्धा खाऊ घालू नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा कुणाची निंदा नालस्ती करू नका. तसं तर या गोष्टी कधीच करू नये, पण अशा शुभ तिथींना या गोष्टींची काळजी, हे नियम जरूर पाळावे. कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. कुणाला कमी लेखू नका. कुणाचा अपमान होईल, कुणाच्या डोळ्यात पाणी येईल आपल्यामुळे, कुणाला त्रास होईल, या गोष्टी तर चुकून सुद्धा करू नका. आपल्या माय माऊलींना, स्वामींना, दत्तगुरु माऊलींना सर्व प्रिय आहे. प्रत्येक जीव प्रिय आहे. म्हणून सर्वांचा मान ठेवायचा आहे. सर्वांचा मान सन्मान केला तर आपल्याला अवश्य मान सन्मान या जगात मिळत असतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार, मद्यपान होणार नाही, याची सुद्धा सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की जे लोक मांसाहार करतात मग त्यांनी स्वामी सेवेत यावं का नाही? तर तुम्ही स्वामी सेवा करू शकता. असं नाही की तुम्ही मांसाहार करत आहात मग स्वामींना तुम्ही प्रिय नाही. आपण वेळोवेळी सेवा जर केली ना, तुम्ही जरी मांसाहार करत आहात, पण जे दिवस असतात, शुभ तिथी असतात गुरुमाऊलींची सेवा करण्यासाठी, तर त्या जर आपण पाळल्या, त्या दिवशी मांसाहार नाही केला, तुम्ही इतर दिवशी करत असाल, काही हरकत नाही. असं नाही की मांसाहार करणारे व्यक्ती माऊलींची सेवा करू शकत नाही. स्वामींना सर्व प्रिय आहे, म्हणून मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा वेळोवेळी सेवा जरूर करावी. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर सर्वांनी स्वामी सेवा जरूर करा. जेवढी सेवा होईल घरात करा, मंदिरात करा, पण सेवा जरूर करायची आहे. दर्शनाला सर्वांनी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन जरूर करा. एक नारळ अर्पण करायचा आहे. महिलांनो, रात्री 8:04 बुधवारी 29 तारखेला रात्री 8:04 ही आषाढ पौर्णिमा समाप्त होत आहे. तर पौर्णिमा समाप्तीच्या आधी देवघरात कुलदेवीची सेवा आवर्जून करा. देवी आईला कुंकुमार्चन करा. विड्याची पानं अर्पण करा. वेणी अर्पण करा. फुलं अर्पण करा. त्याचबरोबर गोड तुम्ही काही नैवेद्य बनवलेला असेल तर आपण देवांना दाखवणारच आहोत. देवी आईची तुम्हाला ओटी भरायची असेल तर आवर्जून या दिवशी भरायची आहे. गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमा मोठी पौर्णिमा आहे. महिलांनो, मुलांना, पतिदेवांना तुमच्या नजर झालेली असेल, नजर बाधा लागलेली असेल तर काय करायचं आहे? थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. रात्रीचे वाजले 8-9 वाजले तरीही चालेल, पण उपाय जरूर करा. उजव्या हातात थोडेसे तांदूळ घ्या, अख्खे घ्या. मुलांना किंवा पतिदेवांची नजर उतरवत असाल, पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ नीट 7 वेळा ओवाळून उतरवून घ्यायचे आहे. घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला चिमणी पाखरं खातील अशा ठिकाणी टाकून द्यायचे आहे. लगेच कुणाची पण लागलेली नजर बाधा असेल, क्षणात उतरून जाईल. यावेळी तुम्ही तुरटीचा खडा सुद्धा उतरवू शकता. अशा